थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही। ते कुणबी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू। देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार, त्याप्रमाणे कारवाई होईल। सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही, ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही। आम्ही मंत्रिमंडळ जे आहेत जवळजवळ 7-8 मंत्री आहोत ते जाणार आहोत। छगन भुजबळ बोलतो आहे मी ओबीसीचा लीडर आहे काय, आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत, माझे लोक आहेत ते विश्वास ठेवतील। सगळं तुमच्याच म्हणण्यानं होणार असं कसं काय? मग ते अन्याय होतो ना आमच्यावर। हे जसं म्हणते आता यांचं एकदम मागण्याच काय आहेत कळा, सगळ्यात महत्त्वाचं हे काय आता ही मॅनेज बैठक होती, ही मॅनेज बैठक होती। मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची आणि त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती। स्पष्टपणानं सांगतो मी, ही ठरवून बैठक होती। मराठ्याला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही, मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, सारथीच्या योजना द्यायच्या नाही, महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही, ठरवून बैठक होती। फक्त ही आता जाहीररित्या दाखवली घेतली आम्ही म्हणून ही मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काही मिळू द्यायचं नाही। ही प्युअर मॅनेज बैठक होती।